नाबालिग छात्रा से शारीरिक अत्याचार करने वाले आरोपी को स्थानीय अपराध शाखा ने महज कुछ ही घंटे में हिरासत में ले लिया। कोरपना के एक निजी स्कूल में कक्षा 6वीं में पढ़ने वाली नाबालिग पीड़ित लड़की हर रविवार को आरोपी के पास ट्यूशन के लिए जाती थी। उस समय आरोपी ने नाबालिग लड़की के साथ शारीरिक अत्याचार किया। इसकी जानकारी पीड़ित नाबालिग छात्रा ने अपने माता पिता को दी, जिसके बाद पीड़िता के माता पिता ने कोरपना पुलिस स्टेशन पहुंचकर घटना की जानकारी दी। घटना की गंभीरता को देखते हुए पुलिस ने आरोपी के खिलाफ पोक्सो अधिनियम के तहत मामला दर्ज कर पीड़िता को जांच के लिए जिला सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया। इस घटना की जानकारी मिलते ही स्थानीय अपराध शाखा के पुलिस अधीक्षक सुदर्शन मक्का, अपर पुलिस अधीक्षक रीना जनबंधु के मार्गदर्शन में स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक महेश कोंडावार ने तत्काल आरोपी की तलाश में 2 टीमें गठित कर रवाना किया। जांच दौरान स्थानीय अपराध शाखा की टीम को सूचना मिली कि आरोपी आकोला के रास्ते मुंबई जा रहा है, जिससे एक टीम आकोला के लिए रवाना होकर आकोला के बस स्टेशन से आरोपी को हिरासत में लेकर कोरपना पुलिस को सौंप दिया। उक्त कार्रवाई पुलिस अधीक्षक सुदर्शन मक्का, अपर पुलिस अधीक्षक रीना जनबंधु के मार्गदर्शन में स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक महेश कोंडावार के नेतृत्व में सहायक पुलिस निरीक्षक बलराम जादवकर, पुलिस उप निरीक्षक विनोद बुरले, पुलिस उप निरीक्षक मधुकर समलवार, धनराज करकाड़े, नितेश महात्मे, जयंत चुनारकर, दिनेश अराडे, मिलिंद टेकाम आदि ने की है। सर्वांना नमस्कार। काल संध्याकाळी पीडित आणि पीडितच्या आई कोरपना पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायच्या आल्या होता। ते सांगितलं होता की मे महिन्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार झाला म्हणून, आणि आरोपी त्यांचा अध्यापक आहे। काही जे ट्यूशन घेत असताना संडे, काही रविवारी डेट सांगता येत नाही आता, आणि या रविवारीच्या दिवशी मे महिने में त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांना धमकी पण दिलेला आहे की बाहेर बोलू नका म्हणून, त्यांच्या आई वडिलांना बोलू नका म्हणून। तो त्यांच्या कंप्लेंट लगेच घेतलेला आहे आम्ही, आणि त्यानंतर आम्ही पीडित मुलगीला आम्ही मेडिकल तपासणीसाठी आम्ही चंद्रपूर सिटी हॉस्पिटलला भरती केलेले आहे। त्यांचा मेडिकल आता संपलेला आहे आणि ते पण हॉस्पिटलमध्ये आहे। तो त्या अनुषंगाने आम्ही कंप्लेंट दखल घेऊन FIR दाखल केलेला आहे। लगेच आमच्या क्राइम ब्रांच टीम ज्यावेळी कंप्लेंट आला आमच्या पोलीस स्टेशन, लगेच आमच्या टीम रवाना झालेला आहे। जे गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीनुसार आम्ही रवाना केलेला आहे, आणि रात्री आम्ही अकोलामध्ये मेन आरोपी अमोल लोडे म्हणून अध्यापक आहे, त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे, आणि त्यांना आता आम्ही चंद्रपूरला घेऊन आला आणि तपास अधिकाऱ्याला ताब्यात दिलेला आहे। आम्ही अटक करून आणि पुढचा तपास सुरू करणार आहे। सध्या तक्रारमध्ये काही निष्पन्न झालेले नाहीये, फक्त एकच पीडित दिसत आहे, बट बाकी हा आरोपी कोणाच्या विरुद्ध अत्याचार केलेला आहे आणि अजून कोणी आरोपी आहे का त्यांच्या निष्पन्न होण्याच्या मेनली तपास आता प्राथमिक स्टेजवर आहे। तो तपासमध्ये निष्पन्न होण्यानंतर आम्ही कारवाई करतो।